नगर लोकसभा निकालानंतर आता नगरच्या विधानसभेचं गणित काय? नगर लोकसभेतल्या 6 विधानसभेत कुणाकुणाची नावं चर्चेत आहेत? नगर लोकसभा निकालाचा तपशीलवार रिपोर्ट पाहूया. नगर लोकसभेमध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड विधानसभांचा समावेश आहे. या घडीला शेवगावमध्ये भाजप आमदार मोनिका राजळे, राहुरीमध्ये शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे, पारनेरमध्ये शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके, नगर शहरमध्ये अजितदादा गटाचे आमदार संग्राम जगताप, श्रीगोंद्यामध्ये भाजप आमदार बबनराव पाचपुते आणि कर्जत जामखेडमध्ये शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आहेत. नगर लोकसभेमधल्या 6 पैकी 3 मतदारसंघात महायुतीचे आणि 3 मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार होते. महायुतीमध्ये भाजपचे 2, अजितदादा गटाचे 1 तर महाविकास आघाडीकडे शरद पवार गटाच्या 3 आमदारांचं संख्याबळ होतं. निलेश लंकेंना 6,24,797 मतं मिळाली. भाजपच्या विखेंना 5,95,868 मतं मिळाली आणि तुतारी नावानं पिपाणी चिन्हावर लढलेल्या अपक्ष उमेदवाराला 44,597 मतं पडली. निलेश लंके 28,929 मतांनी विजयी ठरले. मतांची तुलना केल्यास 2019ला सुजय विखेंना 7,04,660 मतं होती. यंदा 5,95,868. गेल्या वेळी विखेंच्या विरोधात लढलेल्या राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांना 4,23,186 मतं होती तर यंदा निलेश लंकेंना 6,24,797 मतं पडली. सुजय विखेंना यंदा 1,08,792 मतं कमी झाली तर विरोधातल्या उमेदवाराला गेल्या वेळच्या तुलनेमध्ये यंदा 2,01,611 मतांची वाढ झाली. 2019ला भाजपचे सुजय विखे शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर, श्रीगोंदा आणि कर्जत या 6 विधानसभांमध्ये आघाडीवर होती. यंदा विखेंना शेवगाव, राहुरी आणि नगर शहरमधून लीड मिळालं तर पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जतमधून निलेश लंके आघाडीवर राहिले. विधानसभा निहाय कुणाला कुठे लीड मिळालं ते पाहिल्यास स्वतः प्रतिनिधित्व करणाऱ्या पारनेरमधून निलेश लंकेंना 38,000चं लीड मिळालं. भाजपचे आमदार बबनराव पाचपुतेंच्या श्रीगोंद्यामधून 32,000 आणि रोहित पवार आमदार असलेल्या कर्जत जामखेडमधून 9,000चं लीड राहिलं. सुजय विखेंना भाजपच्या मोनिका राजळे आमदार झालेल्या शेवगावमधून 7,841चं लीड आहे. शरद पवार गटाच्या प्राजक्त तनपुरेंच्या राहुरीमधून 11,900चं लीड आहे तर अजितदादा गटाचे आमदार असलेल्या संग्राम जगतापांच्या नगरमधून 31,500चं मताधिक्य मिळालं आहे. सुजय विखेंना 3 मतदारसंघात लीड मिळालं असलं तरी गेल्या वेळच्या तुलनेमध्ये त्यात मोठी घटही झाली. 2019ला शेवगावमधून सुजय विखेंना 60,698चं लीड होतं ते यंदा फक्त 7,841 वर आलं. राहुरीमध्ये 71,803चं लीड होतं ते यंदा 11,900 झालं तर नगर शहरामध्ये 53,122चं लीड घटून यंदा केवळ 31,500 पर्यंत खाली आलं. तर पारनेरमधून गेल्या वेळी 36,709चं लीड तोडून यंदा लंकेंनी 38,000चं मताधिक्य मिळवलं. श्रीगोंद्यामध्ये विखेंना 30,592ची आघाडी होती तर इथे यंदा लंकेंनी 32,000चं लीड घेतलं आणि कर्जतमधून 24,673 मतांची विखेंना आघाडी होती. यंदा कर्जत जामखेडमध्ये निलेश लंकेंना 9,000चं लीड मिळालं. आगामी निवडणुकीमध्ये नगर विधानसभेसाठी भाजपकडून अभय आगरकर, भैया गंधे, बाबासाहेब वाकळे इच्छुक आहेत. ठाकरे गटाकडून संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर आणि दत्ता जाधव तर शिंदे गटाकडून दिलीप सातपुते आणि अनिल शिंदे. काँग्रेसकडून किरण काळे तर शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर इच्छुक आहेत. पारनेर विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून राणी लंके, अजितदादा गटाकडून प्रशांत गायकवाड, ठाकरे गटाकडून विजय औटी तर शिंदेकडून बंडू रोहकले इच्छुक आहेत. श्रीगोंदा विधानसभेत भाजपकडून बबनराव पाचपुते, शरद पवार गटाकडून राहुल जगताप, अजित पवार गटाकडून बाळासाहेब नहाटा आणि ठाकरे गटाकडून साजन पाचपुते इच्छुक आहेत. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम!
एक हिंट तो देते हिंट बड़े आराम से. कर्जत जामखेडसाठी भाजपकडून राम शिंदे, शरद पवार गटाकडून रोहित पवार यांच्यामध्येच पुन्हा एकदा सामना होण्याची शक्यता आहे. शेवगाव पाथर्डीमध्ये भाजपकडून मोनिका राजळे, गोकुळ दौंड, अरुण मुंडे आणि अमोल गर्जे, तर शरद पवार गटाकडून प्रताप ढाकणे, अजित पवार गटाकडून चंद्रशेखर घुले आणि क्षितिज घुले हे लढण्यासाठी इच्छुक आहेत. तर राहुरी विधानसभेत पुन्हा एकदा भाजपकडून शिवाजीराव कर्डिले आणि शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे यांच्यामध्ये सामना होण्याची चिन्ह आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश उन्नति हेलो. की सीढ़ियां मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी. प्रिया, भाग गई, पकड़ो उनको. हेलो. बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम. एक हिंट तो देते हिंट बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.